दिल्लीत सकाळी दाट धुक्यांमुळे एक भयानक दुर्घटना. 3 मैत्रिणी ATMच्या लाईनमध्ये उभ्या. नंबर आल्यावर कळालं की ते देशी दारूचं दुकान आहे. तुझ्या प्रेमाच्या सावलीनं मी इतका तहानलेला झालो. वाह वाह. तुझ्या प्रेमाच्या सावलीनं मी इतका तहानलेला झालो. तू फक्त 5 मिनिटं थांब, मी 90 मारून आलो. ऑनलाईन भांडणात तोच जिंकतो ज्याचा टायपिंगचा स्पीड जास्त असतो. जर तुम्हाला कोणी बोललं हे काम तुझ्याकडून नाही होणार, तर एक मोठा श्वास घ्या आणि सांगा, मला करायचं पण नाही, तुझं तू बघ. बायको: तुम्ही गोव्याला जाताना मला का घेऊन जात नाही? नवरा: अगं पागल, हॉटेलमध्ये जाताना कोणी डबा घेऊन जातं का? माझा तर माणसांवरून विश्वासच उठला जेव्हा मित्राच्या कॉलरटूनमध्ये एक भजन होते आणि जेव्हा त्याने फोन उचलला तेव्हा तो म्हणाला, बोल भोसडीच्या. एका रात्री सामसूम रस्त्यावर मुलगा आणि मुलगी दोघेही बाईकवरून जात होते. मुलाने बाईक थांबवली, मुलीला उतरवले, तिचा हात पकडला न मुलगी लाजली. मुलगा म्हणाला, चल धक्का मार, पेट्रोल संपले. पेशंट: डॉक्टर, मला एक विचित्र आजार झाला आहे. मला एक ऐवजी 2 दिसत आहे. डॉक्टर: घाबरू नका, आधी मला सांगा, तुम्हा चौघांना एकच आजार आहे का? पत्रिका मुलाची आणि मुलीची नव्हे, तर सासू आणि सुनेची जुळली पाहिजे. संसार सुखाचाच होईल. मुलगा कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेतो बिचारा. मुलगा त्याच्या गर्लफ्रेंडला प्रेमाने समजवत होता. मुलगा: डार्लिंग, आपल्या लफड्याबद्दल कोणालाच नको सांगू. मुलगी: तुझ्या बहिणीला तर जरूर सांगेन. मुलगा: अरे तिला कशाला? मुलगी: शहाणी बोलायची, कोणी हरामीच असेल जो तुझ्यावर प्रेम करेल.